आपल्या मुलीच्या विजयासाठी वयाच्या 82व्या वर्षी लढणाऱ्या शरद पवार साहेबांना आणि सुशीलकुमार शिंदे साहेबांना संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. पण आजपासून हाच आपल्या पुतण्याच्या विजयासाठी दुखापतीमुळे व्हीलचेअरवर बसलेले असूनही वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा सह्याद्री सारखे झुंजणारे आणि बलाढ्य दिल्लीश्वरांच्या विरोधात विद्रोह करणाऱ्या विजयदादांना आपण बघाल. ही लढाई केवळ खासदारकीसाठी नाही किंवा ही लढाई फक्त धैर्यशील भैया साहेबांसाठी नाही, तर ही लढाई आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आहे, ज्या विजयदादांनी संपूर्ण हयातीत या सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी घालवली. सर्वांच्या सुखदुःखात दादा आपल्या सर्वांच्या पाठीशी उभा राहिले. ज्या दादांनी या सोलापूर जिल्ह्याची अस्मिता तयार केली आणि महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याची शान वाढवली, त्याच विजयदादांची प्रतारणा हा भारतीय जनता पक्ष करतोय. दादांनी केलेल्या विकासाच्या खुणा जाणीवपूर्वक पुसण्याचा प्रयत्न करतोय. पर्यायानं सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावरून मोहिते पाटील यांना संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण त्यांना कुठं माहितीये, मोहिते पाटील यांना केवळ तुम्ही राजकीय पटलावरूनच पुसू शकाल, पण इथल्या जनतेच्या हृदयावरील पटलावरून कसं पुसणार? विजयदादा केवळ आमचे नेते नाही, तर आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा स्वाभिमान आहेत. पण हा स्वाभिमान टिकवण्यासाठी कोणत्याही बलाढ्य शक्तीला आम्ही शिंगावर घेऊ शकतो आणि त्यांच्यासाठी झुंजू शकतो. आमच्या पुढे निंबाळकर तर चिल्लर आहे. त्यामुळे ही लोकसभेची निवडणूक आपल्याला दिल्लीकरांनी लादलेला बाहेरचा कारभारी बदलण्यासाठी आणि आपल्या घरचा कारभारी आपण ठरवण्यासाठीची आहे. त्यामुळे ही खासदारकीची लढाई केवळ धैर्यशील भैयासाहेबांसाठीच्या विजयासाठी नसेल, तर संपूर्ण हयातभर आदरणीय विजयदादांनी आपल्यासाठी केलेल्या विकास कार्याला मानवंदना देण्यासाठी असेल.